ये मी करते. प्लेट शेवपुरी, एक प्लेट पाणीपुरी. मी पण खाणार पाणीपुरी, पण मी एकच खाणार कारण मला जास्त भूक नाही आहे. मम्मीने मला जबरदस्ती शेवपुरी दिली ना. अजून 3 घे. मी सुकापुरी खाते आता. मला पाणीपुरी नंतर शेवपुरी नंतर सुकापुरी खायला खूप आवडते. अरे यार पाऊस येतोय. त्यांनी छत्री तर घेतली आहे. नको आम्ही येतो. तू भेटेलच या तुम्ही. हां चला. सो गाईज वेलकम बॅक. आणि ॲक्च्युली मी असं ओपनिंग केलं कारण की आमच्यासोबत भाई आणि वहिनी होते. सो आम्ही चाललो आहे आता वहिनीसाठी गिफ्ट घ्यायला कारण उद्या तिचा बड्डे आहे. सो आम्ही स्टुडिओला चाललो त्याच्यासाठी कपडे वगैरे घ्यायला. त्यामुळे ते लोक होते त्यामुळे मी जास्त काही बोलली नाही. जास्त काही बोललीच नाही त्यांच्यासमोर काही. सो मी मम्मी प्रतीक भाऊ आणि वहिनी आम्ही 4 जण चाललो. तिला सांगितलं ना. जोरात बोला. तू जोरात बोलू शकतेस ती नाही आहे. नको मी असं बोलते मागे आहे. आम्ही तिला सांगितलं ना कपडे घ्यायला जातो म्हणून. तुझे कुठे चालला? तुला भाजी आणायला चाललो का? मी ते सुयोग भेटणार होतं चावीसाठी. कुठे गेला? चावी द्यायची सुयोगला. तर काही सुयोग आलेला नाही आहे चावी घ्यायला कारण आता घरी कोणीच नाही म्हणून त्याला चावी द्यायची होती. पण तो आलेला नाही आहे चावी घ्यायला. आता आम्ही चाललो आहे त्याला बोलू आता आम्ही की बाजूवाल्यांकडून घेऊ चावी कारण की जुडिओ 9 वाजेपर्यंतच चालू असतं फक्त. आणि आता ऑलरेडी 8:20 झाले. सो आम्ही पोचलो पाहिजे कारण की जाऊन आम्हाला तिकडे बघायचं पण आहे सगळं कपडे वगैरे. थोडाफार वेळ भेटला पाहिजे बघायला. सो आम्ही आता पटापट जातो ऑटो पकडून. चलो. आणि इथे आहे आमचं मंदिर. ओम नमः शिवाय. चला. आणि थोडासा पाऊस पडतोय जास्त नाही आहे. थोडंसं आहे. आय होप जास्त नाही पडणार. जोपर्यंत आम्ही कपडे घेऊन नाही आहेत तोपर्यंत तसं आम्ही एक छत्री केली कॅरी. आणि हां आणि आहे ना एक सेकंड. येस आम्ही एक छत्री कॅरी केली आहे. आणि माझा एक भाऊ आणि बहिणी पुढे गेले. त्यांना आम्ही पुढे पाठवलं ऑटो बघण्यासाठी कारण की मग जास्तच लेट होईल ऑटो वगैरे बघण्यासाठी. त्यामुळे त्यांना आम्ही पुढे पाठवलं. सो ते पुढे गेलेत. आणि हा तो इथे आलाय सुयोग. तुला सांगितलं इकडे आलाय. हा नाही पागल आहे. याला मी सांगितलं सांगत पण नाही. फोन पण नाही उचलत. तर तो इथे आलाय. ठीक आहे चला आता पटकन जाऊया आणि ऑटो बघूया. हा बघा हा इथे आलेला आहे. हा बघा ना फोन कुठे आहे लोक. आणि आता आपण येतो चलो इधर पीछे से चलो. ऑलरेडी आम्हाला लेट झाला आहे आणि आम्ही ऑटोमध्ये बसलोय. तर अंकल आम्हाला बोलत आहेत की 20 रुपये एक्स्ट्रा घेणार कारण की आम्ही 4 लोक आहोत म्हणून. आणि मी मांडीवरती बसते. आणि ट्रॅफिक बघू शकता तुम्ही किती जास्त आहे. आगे बैठना है तो आगे बैठ सकते. आगे बैठ सकते हां तो आहे बस पुढे चला कोणतरी. बरोबर आहे. हां जा. अंकल बोलतात आता आगे बैठ सकते हैं. आता प्रतीक भाऊ बसलाय पुढे आणि आम्ही तिघी मागे बसले. चला पटकन जाऊया आता. ह्याला ट्रॅफिक एवढी लागते ना संध्याकाळच्या टायमाला. शिट काही ट्रॅफिक आहे यार. आम्ही अजून इथेच अडकलो आहे. फायनली आम्हाला आता खाली रोड भेटलाय आणि मस्त आता आम्ही जातोय पटापट सुसाट एकदम. आणि लवकर जाऊन आपल्याला झुडिओमधून कपडे घ्यायचे. त्याच्यानंतर मग आपल्याला मार्केटला सुद्धा जायचं आहे भाज्या वगैरे घ्यायला. सो पटकन जाऊया आता. चला गाईज आम्ही आलो आहे फायनली. इथे आहे थोडं क्रॉसिंग करून इथे लावतोय साईडला. चला गाईज आलो आहे फायनली. जेवढं मी तुम्हाला दाखवू शकेन तेवढं मी तुम्हाला दाखवेन कारण की आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. सो जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेन. पटापट आम्हाला शॉपिंग करायची आहे. सो चला. चलो मम्मी हळूहळू पहिले ठेव पैसे नीट. चलो. आणि मम्मी आज फर्स्ट टाइम आलेली आहे झुडिओला.
यावेळेस ठीकठाक कलेक्शन होतं झुडिओमध्ये. सो आम्ही बघत होतो कपडे आणि हे आहे आम्ही ग्राउंड फ्लोअरलाच, कारण की इकडे ग्राउंड फ्लोअरलाच लेडीज सेक्शन आहे आणि मेन्सवेअरचं जे सेक्शन आहे ते फर्स्ट फ्लोअरला आहे. सो आम्ही बघत होतो काहीतरी असं बॉटम आणि टॉप्स वगैरे घ्यायचे होते, बट एवढं काही छान वाटत नव्हतं. पण यावेळेस मला असं काहीतरी वेगळं घ्यायचं होतं तिच्यासाठी, म्हणजे जे की थोडंसं युनिक असेल आणि इन ट्रेंड पण असेल. सो मला असं काहीतरी कॉर्ड सेट किंवा बॅगी पॅन्ट्स वगैरे घ्यायच्या होत्या. पण मी जीन्स बघत होती, जीन्स मध्ये मला एवढं काही चांगलं ऑप्शन नाही भेटलं तिकडे, म्हणजे कॉमनच जीन्स होत्या, जसं आपण नॉर्मली वाईड लेग वगैरे डेनिम घालतो सो तशाच होत्या तिकडे सगळ्या. आणि नंतर मग फायनली आम्हाला काहीतरी आवडलं, हे एक टॉप आम्हाला आवडलं आणि त्याखाली आम्ही हे बॉटम्स वगैरे ट्राय करून बघत होतो की हे कसं कॉम्बिनेशन वाटेल. सो बॉटम्स मला एवढ्या काही खास नाही वाटल्या, बट तरी पण आम्ही ट्राय करून बघत होतो की कॉम्बिनेशन कसं वाटेल म्हणून. आणि नंतर मग आमची नजर गेली हा एक क्यूट अशा स्कर्टवरती. खूप मस्त आणि क्लासी आणि ट्रेंडी वाटत होता हा स्कर्ट, म्हणजे काहीतरी वेगळं असं. तर त्यामुळे आम्ही हा एक स्कर्ट घेतला आणि टॉप पण घेतला. पण आणि हे असं सगळं कलेक्शन होतं लेडीज वेअरमध्ये. तुम्ही बघू शकता त्या साईडला लेफ्ट हँड साईडला पण खूप काय काय होतं, पण आम्हाला एवढं काही खास नाही वाटलं. तर त्यामुळे मग आम्ही हे घ्यायला आलो आणि नंतर मग आम्ही एक कॉर्ड सेटसुद्धा आम्हाला बघायचा होता. सो यानंतर आम्ही तो कॉर्ड सेट बघायला गेलो. पुढे बघाच तुम्ही. चांगलं वाटतंय. दुसरा कुठला आहे खाली? नको नको, हाच घे, चांगलं वाटतंय ना. हे जरा जास्त हे वाटते आणि त्यांची कशी हाईट एकदम. चला आम्ही हे फायनल केलं आहे. आणि नंतर आमची नजर पडली या कॉर्ड सेटवरती आणि हा कॉर्ड सेट एकदम मस्त वाटत होता. म्हणजे त्याचा कलर पण एकदम असा व्हायब्रंट आणि खूप छान वाटत होता, असा डार्क कलरमध्ये, पीच कलरमध्ये थोडा. आणि खूप ट्रेंडी चालले आजकाल कॉर्ड सेट्स वगैरे. सो आम्ही डिसाईड केलं की हा खूप मस्त, याची प्रिंट वगैरे पण खूप छान होती. त्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की आपण हा एक घेऊया, कारण की आम्हाला खूप जास्त आवडला सगळ्यांनाच. लावून बघ, असंच राह. हा ती सहीला आहे.
तो काढला ना ब्ल्यूवाला. आणि मग मी आली बिलिंगसाठी क्यूमध्ये आणि थोडीफार होती रश बिलिंगसाठी आणि इथे मस्त असे हेअर ॲक्सेसरीज वगैरे ठेवलेले होते. चलो झालंय फायनली आमचं घेऊन. चला आता जाऊया घरी. लाईट पण बंद झाले झुडिओच्या. चला. मम्मी कसं वाटलं तुला? पहिल्यांदा आलीस ना आज तू? बरं वाटलं. चला चलो अभी चलते भाजी लेने. 1 प्लेट शेवपुरी, 1 प्लेट पाणीपुरी. जर पाणीपुरी खायचं आहे ना तुम्हाला? मी एकच घेणार फक्त. गाईज इकडे आता मम्मीला गोळी घ्यायची. 9 वाजून गेलेत. सो आम्ही इकडे आता शेवपुरी खातोय आणि हे लोक पाणीपुरी खात आहेत. ती पण खाणार पाणीपुरी, पण मी एकच खाणार कारण मला जास्त भूक नाही आहे. सो मम्मीला गोळी घ्यायची म्हणून ॲक्च्युली आम्ही इथे खातोय पहिले, कारण मग आम्हाला जाता जाता भाजी वगैरे पण घ्यायची. मग लेट होईल अजून. आणि आमचं हे जे गिफ्ट आहे, गिफ्टचं शॉपिंग येथे झालेलं आहे. ती पिशवी द्या इकडे. अरे यार कोण आहे एवढं घॉंग घॉंग करतोय. सो इथे आपली रेडी होत शेवपुरी. चला आता खाऊन घेतो पहिले आणि मग हे लोक खात आहेत आता. आणि मम्मीने मला जबरदस्ती एक शेवपुरी दिली ना. आता मी एक पाणीपुरी घेईन. हे तिखट आहे. आता मला मीडियम आहे. आता मी एक पाणीपुरी खाणार. अजून 3 घे. अजून जाऊ तुला. तुम्हाला दोघांना नाही तिखट होते. मम्मीची शेवपुरी थोडीशी तिखट बनवली आहे ना. पाणीपुरी पण खूप तिखट बनवली होती. मी एकच खाल्ली पण खूप जास्त तिखट होती. आणि हे बघा झुडिओच्या एक्झॅक्ट समोरच आम्ही पाणीपुरी खातो. सो झुडिओ पण आता बंद झालेला आहे बघा. गाईज मी सुकापुरी खाते आता. मला पाणीपुरी नंतर शेवपुरी नंतर सुकापुरी खायला खूप आवडते. आणि तुम्हाला कोणाकोणाला सुकापुरी खायला आवडते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता आलो आहे आम्ही इथे मार्केटमध्ये. थोड्याफार भाज्या वगैरे घ्यायच्या आहेत मम्मीला. कांदे, बटाटे, टोमॅटोज वगैरे. सो ते सगळं घेऊ आणि मग पटकन घरी जाऊ आम्ही. सगळ्या भाज्या घेऊन झाल्यात. आता इथे आम्ही घेतोय फ्रूट्स. ॲपल घेते मम्मी इथे. इथे मँगोज वगैरे पण आहेत, पण आमचं झालं ऑलरेडी मँगोज वगैरे खाऊन. आणि मग येता येता मी आणि मम्मी गेलो पार्लरमध्ये, कारण की मला थ्रेडिंग करायची होती आयब्रोज. खूप टाईम झाला होता मी आयब्रोज केले नव्हते, त्यामुळे बोलली की आता चल खाली आलोच आहोत आपण या साईडला, तर मग जाऊन येऊया आपण पटकन. सो मी आणि मम्मी इथे आलो होतो आणि इथे पण लकीली आज जास्त रश नव्हती म्हणून माझं पटकन काम झालं. चला गाईज आता आम्ही चाललोय घरी. झालेले आहे माझं आयब्रोज थ्रेडिंग करून झालंय. सो आता आम्ही चाललोय घरी आणि बघू घरी जाऊन काय प्लॅन आहे. घरी तर जेवण आहे तसं, पण भाईनी आणि बहिणींनी कॉल केला होता, ते लोक बोलत होते रामेन खायला जाऊया का. सो लेट्स सी, अजून काही प्लॅन कन्फर्म नाही झाला आमचा, पण बघूया, जर गेलो तर जाऊ पण शकतो. आणि हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते आता, कारण की खूप मग मोठा होईल, लेंदी होईल म्हणून. आणि जर का आवडलं असेल तुम्हाला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.